राम नारायण राम. धर्म आणि कर्म हे एकाच नाण्याचे दोन पैलू मानले जातात. अनेक लोक असे म्हणतात की आमचे कर्मच आमचा धर्म आहे, तर काही वेळा लोक असेही म्हणतात की धर्माची रक्षण करणेच सर्वोत्तम कर्म आहे. आपल्या महागुरु बालक ब्रह्मचारी जी या विषयावर काय म्हणतात, त्यांच्या दृष्टिकोनातून आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की धर्म आणि कर्म म्हणजे नक्की काय. प्राचीन काळात प्रत्येक व्यक्ती असेच म्हणत असे की कर्मच आमचा धर्म आहे. तुम्ही कोणताही धार्मिक ग्रंथ उघडून वाचला तरी तुम्हाला तेच उल्लेख दिसतील. आपल्या महागुरु बालक ब्रह्मचारी जी म्हणतात की कर्म कुणीच व्यक्ती करत नाही, तर कर्म आपली सृष्टी करते, ज्याने आपल्याला इथे पाठवले, आपल्याला जन्म दिला. म्हणजे आकाश आणि प्रकृती, आपण यांच्यातून उत्पन्न झालो आहोत. माणसाकडे आज जे काही आहे ते सर्व आकाश आणि प्रकृतीची देणगी आहे. आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि ऊर्जा या 5 भूतांमधून सर्व काही तयार झाले आहे. जर हे अस्तित्वात नसते तर आपल्याला श्वास कसा घ्यावा, जीवन कसा राहावे? म्हणून कर्म हे सर्व याच माध्यमातून होते. माणूस फक्त चिंतन करतो, सिद्धांतानुसार वागत असतो. ध्यान एक प्रकारची ध्वनी ऊर्जा आहे जी आपल्या शरीरातील 50,000 कोटी आत्मांना ऊर्जा पुरवते. यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते, जीवन मिळते, विचार करण्याची क्षमता विकसित होते. आता अनेक लोक जाणून घ्यायचे इच्छित असतील की ही ध्वनी ऊर्जा कुठून येते. तर ही ध्वनी ऊर्जा प्रकृतीकडून येते. म्हणूनच प्रकृती, सृष्टी आणि आकाश, ब्रह्मांड हेच सर्व आहे. हेच आपल्याला जीवन देतात, हेच आपल्याला कर्म करण्यास भाग पाडतात. राम नारायण राम या नावाने जुळल्यास तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाचे स्मरण करू शकाल. या बीज मंत्रात संपूर्ण ब्रह्मांड समाविष्ट आहे. आजचा समाज खूप पुढे गेलेला आहे. समाज खूप समजदार झाला आहे. प्रत्येक व्यक्ती, वस्तू, झाडं आणि वनस्पती, प्रत्येकाच्या विकासाचे प्रमाण रोज प्रत्येक मिनिटाने वाढत आहे. म्हणून माणसाने फक्त आणि फक्त पुढे जाऊन विचार करावा, उन्नती कशी होईल, प्रगती कशी होईल, यश कसे मिळवता येईल यावर चिंतन करावा. माणसाकडे आज जे काही आहे ते सर्व आकाश आणि प्रकृतीची देणगी आहे. आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि ऊर्जा या 5 भूतांमधून सर्व काही तयार झाले आहे. जर हे अस्तित्वात नसते तर आपल्याला श्वास कसा घ्यावा, जीवन कसा राहावे? म्हणून माणसाने प्रकृतीच्या सिद्धांतानुसार चिंतन करायला हवे. आकाशाने प्रकृतीचे निर्माण केले, सृष्टीचे निर्माण केले आणि सृष्टीतूनच आपले अस्तित्व आहे. हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहे. यामधूनच आपल्याला ऊर्जा मिळते, आपले चैतन्य जागृत होते आणि आपले विवेक तयार होतो. माणूस जे काही करतो ते योग्य आहे का, चुकीचे आहे का, हे आपले विवेकच आपल्याला सांगतो. म्हणूनच या निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. दुसऱ्याला खाली न दाखवा. मालकी हक्क सिद्ध करू नका. फक्त आकाशाच्या नियमाप्रमाणे चला, प्रकृतीच्या सिद्धांतांवर अंमल करा आणि राम नारायण रामशी जुळून राहा. आपले जीवन धन्य होईल. आपण सकारात्मक विचारांचा धनिक बनाल. जीवनातील योग्य निर्णय घेण्यात सक्षम व्हाल. आपण सर्वजण या अनंत ब्रह्मांडाच्या सार्वभौम कुटुंबाचा भाग आहोत, जे ब्रह्मांडातून उत्पन्न झाले आहेत. अनगिनत ग्रह, तारे, जीवजंतू, वनस्पती, प्राणी, अणू आणि अणू, सर्व पदार्थ येथे जीवन घेत आहेत. सर्वांमध्ये चैतन्य आहे आणि सर्व रचनात्मक आहेत. ब्रह्मांड कधीही कोणाला बाहेर काढत नाही. ब्रह्मांड स्वतःचं ब्रह्मांडीय राम नारायण राम आहे. याच्यामुळे अनगिनत ग्रह आणि तारे उत्पन्न होतात. ज्या ठिकाणीही जीवन असलेली प्राणी आहेत ते सर्व राम नारायण राममध्ये समाविष्ट आहेत आणि ब्रह्मांड राम नारायण रामच्या पूर्णतेचे, अखंडतेचे आणि संपूर्णतेचे दुसरे नाव आहे. प्रकृतीत सर्वात मोठा धर्म आहे आणि प्रत्येकाला ते समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा व्यक्ती राम नारायण रामशी जुळतो तेव्हा त्याचे जीवन स्थिर होते. राम नारायण रामकडून लोकांना नेहमीच शिकवले जाते की त्यांचा विचार नेहमी सकारात्मक ठेवा.